श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। नमस्कार। कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील प्रकरण 3 निवड हे आपण समजून घेत होतो। त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया। 1942 सालच्या डिसेंबर मधले दिवस होते। कार्यकर्त्यांचे कामाच्या दिशा ठरल्याप्रमाणे काम चालू होते। विध्वंसाची काही कृत्ये अधूनमधून होत होती। महत्वाचे भूमिगत कार्यकर्ते सापडत नव्हते। त्यामुळे पोलीस चिडल्यासारखे झाले होते आणि त्यांनी आता माझ्या कुटुंबियांविरुद्ध आपला मोर्चा वळवला। एके दिवशी त्यांनी माझे मधले बंधू श्री गणपतराव यांना अटक करून विजापूरच्या तुरुंगात पाठवून दिले। मी ओळखले की हा माझ्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न आहे। श्री गणपतराव माझ्यावरील प्रेमामुळे हळूहळू राष्ट्रीय चळवळीत सामील झाले होते, परंतु विध्वंसाच्या वगैरे असल्या कुठल्या कामात ते भाग घेत नव्हते। आता मी त्यांचा भाऊच होतो, म्हणून माझ्याबद्दल आणि माझ्या मित्रांबद्दल त्यांना सहानुभूती होती। यात त्यांचा काय दोष? त्यांना पकडून नेल्यामुळे माझ्या घरच्या लोकांची मोठी असहाय्य परिस्थिती झाली। एकत्र कुटुंब मोठे होते आणि मिळवते एकटे गणपतरावच होते। थोरल्या बंधूंची सरकारी नोकरी होती, ती त्यांनी मध्येच सोडून दिली होती। त्यामुळे आमच्या कुटुंबावर हा मोठा आघात होता। मी मनाशी म्हटले, जे काही व्हायचे असेल ते होईल, आपले काम आपण करीत राहिले पाहिजे। माझ्या 1-2 मित्रांनी घरची काळजी करू नका असे आश्वासनात्मक निरोप पाठवले, पण यामुळे माझे थोडेच समाधान होणार होते। कर्तव्यबुद्धीने आपल्या नित्याच्या भूमिगत यंत्रणेच्या कामात गुंतून राहिलो। डिसेंबर महिन्यात जिल्ह्यामध्ये सर्वत्र पोलीस दडपण फार मोठ्या प्रमाणावर आले। आम्ही डिसेंबरच्या शेवटी एका रात्री कारवे येथे काही प्रमुख मंडळी बसलो असताना असा निर्णय घेतला की काही आठवड्यांसाठी काही प्रमुख मंडळींनी जिल्हा सोडून बाहेर जावे। पोलिसांचा बंदोबस्त जेव्हा अधिक कडक होतो तेव्हा प्रवासही त्यामुळे जास्त अवघड होत असे। कुठे जायचे असा माझ्या पुढे प्रश्न होता। मी पुणे मुंबईचा पर्याय मान्य केला आणि पुण्याला जायची योजना करू लागलो। मोटारीचा किंवा मोटारसायकलचा प्रवास अगदी अशक्य होता। निदान माझ्याबरोबर 1-2 महिने पुरतील इतके कपडे घ्यावयाचे होते। त्यामुळे शेवटी रेल्वेने प्रवास करावयाचे निश्चित झाले। माझे मित्र आत्माराम बापू जाधव कारवेकर यांनी जास्त धाडसाचा सल्ला दिला। ते म्हणाले, रेल्वेमध्ये इकडे तिकडे कुठेतरी जाऊन बसण्यापेक्षा सरळ कराड स्टेशनवर जाऊन रात्रीची मेल पकडावयाची। मीही तो सल्ला स्वीकारला आणि 1-2 दिवसातच एका अंधाऱ्या रात्री श्री आत्माराम बापू व मी माझी मध्यमशी बॅग घेऊन कराड रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभ्या पिकांमध्ये जाऊन बसलो। आमच्या बरोबरच्या एका माणसाला पुण्याचे 2ऱ्या वर्गाचे तिकीट काढायला सांगितले। मेलगाडीला 2ऱ्या वर्गाचा एखादा दुसरा डब्बा मोकळा जातो असा आमचा अनुभव होता। वेळेप्रमाणे मेल आली। आम्ही काही वेळ जाऊ दिला। माझ्या अंगावर मी जोधपुरी कोट आणि डोक्याला फरची टोपी असा वेश घेतला होता। हातात बॅग घेऊन मी सरळ रेल्वे स्टेशनमध्ये शिरलो। तो 2ऱ्या वर्गाचा डब्बा कोठे दिसतो का ते पाहत जरा पाठीमागच्या दिशेने चालू लागलो। तो 2ऱ्या वर्गाचा एक डब्बा मला रिकामा असल्याचे दिसले। मी तो उघडून आत शिरलो आणि वरच्या बर्थवर बॅग टाकून खाली बसून राहिलो।
मी तिकिटाची वाट पाहत होतो. तिकीट काढणारा मनुष्य स्टेशन मास्तरशी भांडण्यात गुंतला होता. कारण स्टेशन मास्तरनी ऐनवेळी दुसऱ्या वर्गाचे तिकीट देण्याचे नाकारले होते. स्टेशन मास्तरचे आणि त्याचे झालेले हे बोलणे सांगण्याकरिता श्री आत्माराम बापू आणि तो मी जिथे बसलो होतो तेथे दाराशी टक टक करू लागले. म्हणून मी दार उघडून त्याच्यापाशी चौकशी केली. तेव्हा त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. मी म्हटले, काय होईल ते होईल, आता चिंता करू नका. पाहूया काय होते ते. आता तुम्ही जा. मी त्यांना परत पाठवून दिले. सुदैवाने त्यावेळी त्या डब्यामध्ये माझ्याखेरीज दुसरे कोणी नव्हते. गाडीने सुटण्याचा आवाज दिला आणि ती सावकाश सुरू झाली. तेव्हा कुणीतरी झटदिशी दुसऱ्या वर्गाच्या डब्याच्या पायरीवर उडी टाकून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी काहीशा चिंतेने आणि काहीशा जिज्ञासेने काय होत आहे याची वाट पाहू लागलो. दार उघडून एक हेड कॉन्स्टेबल आत आला. मी समजलो की माझ्या भूमिगत जीवनाची समाप्ती आता होणार. तो आत आला आणि त्याने मला विचारले, तुम्ही कुठे जाणार आहात? मी म्हटले, पुण्याला. काय काम आहे तुमचे? तो चौकशी करू लागला की माझ्याजवळ तिकीट आहे की नाही. मी त्यांना सांगितले. तिकीट काढण्यासाठी माणसाला पाठविले, पण तिकीट मिळाले नाही. आता पुढच्या स्टेशनवर उतरून गार्डला सांगून तिकिटाचे पैसे भरणार. तेव्हा तो पडल्या आवाजात म्हणाला, गार्डला कशाला पैसे देता? मी तुम्हाला निवांतपणे पुण्याला पोहोचवितो. तेव्हा माझ्या लक्षात आले, हा काही मला अटक करायला आलेला नाही, तर याला पैसे हवे आहेत. गार्डने पैसे खायचे की हेड कॉन्स्टेबलने पैसे खायचे एवढाच प्रश्न होता. मला पुण्याला सुखरूप पोहोचायचे होते. त्यामुळे मी त्याला सांगितले, माझी काही हरकत नाही. माझ्या तिकिटाचे पैसे मी तुम्हाला जरूर देईन, परंतु गार्डची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आणि त्याने सांगितले, तुम्ही निवांत झोपून जा. तुमची सर्व काळजी मी घेतो. आणि अखेर घडलेही तसेच. रात्रभर मी निवांतपणे झोपलो. पुन्हा कोणी माझी चौकशी करावयाला आले नाही. पुणे स्टेशनच्या अलीकडे घोरपडी स्टेशनवर हेड कॉन्स्टेबल साहेब माझ्यापाशी आले आणि म्हणाले, आता तुम्ही येथेच उतरा. त्याने माझे रात्रभर रक्षण केले असल्यामुळे मी त्याचा आभारी होतो. मी त्याच्या हातावर तिकिटाचे पैसे ठेवले आणि त्याने केलेला एक सलाम घेऊन मी घोरपडी स्टेशनवर उतरलो. शेवटी पुण्यात तर पोहोचलो. यापुढे माझे बरेच आठवडे पुण्यातच गेले. सातारा जिल्ह्याशी मी दर आठवड्याला संपर्क ठेवत होतो. पत्राने निरोपाने चाललेल्या कामाची माहिती मिळत होती. दर आठवड्याला श्री शांताराम बापू मला भेटत होते. त्यामुळे जिल्ह्याच्या चळवळीशी माझा तसा संपर्क राहिला होता. परंतु कार्यक्षेत्रापासून दूर गेल्यानंतर जो एकाकीपणा वाटतो तो मला जरूर वाटू लागला. मी पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधता येतो का हे पाहण्याचा प्रयत्न करीत होतो. पुण्यातील मुक्कामात मी वेगवेगळ्या ठिकाणी न राहता एकाच ठिकाणी बरेच दिवस राहिलो आणि ते घर माझे मित्र श्री बबनराव गोसावी यांचे होते. दारूवाला पुलाच्या शेजारी ऐन रस्त्यावर हे घर होते. त्यांच्या घराच्या माडीचा पुढचा भाग त्यांनी माझ्या ताब्यात देऊन ठेवला होता. दिवसभर मी त्यांच्या घरात असे आणि रात्री चळवळीतील मित्रांना भेटण्यासाठी म्हणून बाहेर पडत असे. श्री शांताराम बापूंनी दिलेल्या माहितीच्या आधारे श्री सदाशिवराव पेंढारकर हे पुण्यात आहेत असे समजले. मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना एक वेळ भेटून त्यांच्याशी 1-2 तास गप्पा मारल्या. शिरवडे स्टेशनच्या विध्वंसानंतर श्री सदाशिवराव पेंढारकर यांचा पोलिसांनी फार पाठलाग चालवला होता. तेव्हापासून ते सातारा जिल्ह्याच्या बाहेर होते. श्री कासेगावकर वैद्य आणि त्यांचा एकमेकांशी संपर्क होता. मधल्या काळातील झालेल्या घडामोडींची हकीकत आम्ही एकमेकांना सांगितली आणि आम्ही निरोप घेतला. सदाशिवराव पेंढारकर हे मोठे उमेदीचे तरुण होते आणि या भेटीच्या वेळी तर मला ते फारच खुशीत दिसले. या चळवळीत काहीतरी महत्त्वाचे काम आपण केले आहे याचे त्यांना समाधान होते आणि त्यांना परिणामाची फारशी पर्वाही नव्हती. 1943च्या जानेवारीतले माझे दिवस असे चालले होते. 15 जानेवारीला मला कराडहून निरोप आला की 14 जानेवारीला म्हणजे संक्रांतीच्या दिवशीच कराड पोलिसांनी माझी पत्नी सौ वेणूबाई हिला अटक करून कराड जेलमध्ये ठेवले आहे.
पोलीस येथपर्यंत जातील अशी माझी अपेक्षा नव्हती आणि त्यातल्या त्यात तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीच्या दिवशी माझ्या गैरहजेरीत तिला या प्रकारे जेलमध्ये जावे लागेल याचे काही मला फारसे बरे वाटले नाही. मला चिंता होती की याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर आणि मनस्थितीवर कसा होईल. आमच्या घराला चळवळीचा अनुभव होता किंवा नाही म्हटले तरी नाद होता असे म्हटले तरी चालेल, परंतु ती ज्या घरातून आमच्या घरी आली होती ते घर आमच्यापेक्षा अधिक सुस्थितीत होते. तिचे वडील नुकतेच वारले होते, पण ते बडोदा महाराजांच्या खाजगीत काम करणारे त्यांच्या विश्वासातले गृहस्थ होते. तेव्हा त्यांचे राहणीमान आणि जीवन पद्धतीचा विचार करता लग्नानंतर इतक्या लवकर तुरुंग पाहायला लागणे ही गोष्ट फारच अनोखी आणि मानसिक यातना देणारी होती. असे काहीसे विचार माझ्या मनात येऊन गेले, पण मी मला समजाविले की प्रत्यक्ष जीवाचे बलिदान करण्याचे काम लोक या चळवळीत करतात. तरी एवढीशी किरकोळ गोष्ट मी माझ्या मनावरती तिचे फारसे ओझे ठेवून न देता बाजूला केली. सौ वेणूबाईंना पोलिसांनी जवळजवळ 6 आठवडे कराड आणि इस्लामपूर येथील जेलमध्ये ठेवले होते. चळवळ संपल्यानंतर मी जेव्हा तिला विचारले, तुला पोलिसांनी कशी वागणूक दिली, तेव्हा तिने सांगितले, पोलीस जशी वागणूक देतात तशीच दिली. विशेषतः ते जेव्हा चौकशीचे प्रश्न विचारत असत तेव्हा प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये उद्धटपणा होता असेही तिने सांगितले. पण त्यामुळे जो काही थोडाफार त्रास तिला झाला असेल तेवढाच. भूमिगत चळवळीचा आघात अशा पद्धतीने आमच्या कुटुंबावर हळूहळू पडू लागला. श्री गणपतराव विजापूरला जेलमध्ये होते. सौ वेणूबाई कराड किंवा इस्लामपूर जेलमध्ये होती आणि मी असा कुठेतरी भ्रमंती करीत भटकत हिंडत आहे याचे काहीसे शल्य माझ्या मनाला लागून राहिले होते. याच्यातून पुढे 2 महिन्यांनी एक दुसरी मोठी आपत्ती आमच्या कुटुंबावर आली. माझे थोरले बंधू श्री ज्ञानदेव यांचा माझे मधले बंधू श्री गणपतराव यांच्याशी फार जिव्हाळ्याचा संबंध होता. माझ्या आणि त्यांच्या वयात अंतर होते आणि त्यांचे आणि माझे साहचर्यही तसे फारसे झाले नव्हते, परंतु श्री गणपतराव यांच्यावरती त्यांचे फार प्रेम होते. मी यापूर्वी जेलमध्ये गेलो आणि आता इतके महिने भूमिगत राहिलो, त्यामुळे ते फारसे काळजीत पडले नाहीत. पण श्री गणपतरावांना पकडल्यापासून त्यांचा जीव वाऱ्यावर उडाला. ते घरी सांगत, यशवंता तर लढाईत उतरला आहे, त्याला जे काय करावयाचे ते सरकारने करावे. पण श्री गणपतरावांनी त्यांचे काय केले आहे? त्याला सोडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना कोणी सल्ला दिला, तुम्ही आजारी असल्याचे डॉक्टरचे सर्टिफिकेट देऊन अर्ज केला तर कदाचित श्री गणपतरावांना सोडून देतील. आणि ही कल्पना त्यांच्या मनात खोल जाऊन बसली. कराडमध्ये 1-2 महिन्यांनी छोटी ऑपरेशन्स करण्यासाठी बाहेरून डॉक्टर येत असत आणि एकाच दिवशी 5-25 ऑपरेशन करून जात असत. आमच्या कराडचे ज्येष्ठ डॉक्टर दातार अशा ऑपरेशन्सची व्यवस्था कराडमध्ये करीत असत. आमच्या दादांच्या पाठीला एक लहानसे आवाळू होते. ते हळूहळू वाढत होते. तेव्हा त्यांच्या मनाने घेतले की आवाळूचे ऑपरेशन करून घ्यावे आणि त्याचे सर्टिफिकेट देऊन सरकारकडे अर्ज करावा, म्हणजे श्री गणपतराव सुटून येतील. हा सगळा त्यांच्या मनाचाच खेळ होता. त्यांनी कुणालाही जाणत्या माणसाशी सल्लामसलत केली नाही. ऑपरेशन करण्याचा त्यांचा विचार त्यांनी फक्त आईला आणि आपल्या पत्नीला सांगितला. त्या दोघांनाही तो पसंत नव्हता. त्यांचे म्हणणे होते, आपल्या घरातील कोणी कर्ते माणूस जवळ नसताना तुम्ही हे करू नये. पण त्यांच्या मनात भावाच्या सुटकेसाठी हे सारे करावयाचे आहे असे होते. त्यामुळे त्यांनी कोणाचे ऐकले नाही. ऑपरेशनच्या दिवशी ते डॉक्टरकडे गेले आणि मला ऑपरेशन करावयाचे आहे असे सांगू लागले. मुलगा ऑपरेशन करतोच आहे म्हणून माझी आई ऑपरेशनच्या वेळी जाऊन बसली. या ऑपरेशन संबंधाने तिचे मन फार शंकित होते. पण मोठा मुलगा ऐकत नाही, मग करणार काय? अशा आपत्तीत ती होती. खरे म्हणजे डॉक्टरांनी विचार करायला पाहिजे होता. अशा तऱ्हेचे ऑपरेशन नंतरची काळजी घेण्याची साधने आणि व्यवस्था नसताना करावे का, याचा निर्णय त्यांनी त्यांच्या शस्त्राप्रमाणे करावयाला पाहिजे होता. पण त्यांनी तो केला नाही आणि त्यांनी दादांचे ऑपरेशन केले. ऑपरेशन नंतर अर्धा-पाऊण तास तेथे ठेवून घेतले आणि नंतर टांग्यात बसवून घरी पाठवून दिले. या मोठ्या जखमेची काळजी घरात कोण घेणार होते?
डॉक्टरने सांगितलेल्या गोळ्या आणि पुड्या देण्याचे काम माझी आई करत बसली. इतर लोकांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. कारण दादांची प्रकृती ऑपरेशन नंतर बिघडू लागली. जखम सेप्टिक झाली आणि त्यात त्यांना न्यूमोनियाचा ताप भरला. दादा त्या जखमेशी 8-10 दिवस झगडत राहिले व शेवटी त्यातच त्यांचा अंत झाला. ही सारी हकीकत त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 15 दिवसांनी मला पुणे येथे समजली. मधल्या काळात परस्परांशी संबंध ठेवणे इतके सोपे राहिले नव्हते. पुण्याला जेथे मी राहत होतो तेथे एके दिवशी रात्री शांताराम बापू आले आणि त्यांनी मला तुम्हाला एक वाईट बातमी सांगायची आहे म्हणून सांगितले व दादांच्या मृत्यूंची सर्व हकीकत सांगितली. मला फार दुःख झाले. आमच्या दादांनी आईच्या बरोबरीने आमच्या लहानपणापासून आमचे पालनपोषण केले. त्यांचा असा करुण अंत व्हावा, आम्ही दोन्ही भाऊ जवळ नसताना व्हावा आणि त्यांच्या मृत्यूची बातमी 2 आठवड्यांनी मला कळावी याचे मला अतिशय वाईट वाटले. दादांच्या मृत्यूने आमच्या कुटुंबावरील संकटाचा एका अर्थाने कळस झाला होता. माझ्या डोळ्यांपुढे माझ्या आईची दुःखी करुण मूर्ती उभी राहायची आणि मी अस्वस्थ होऊन जायचो. शांताराम बापूंच्या बरोबर मी निरोप पाठविला की मी एक वेळ आईला भेटावयास येईल, पण शांताराम बापू आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी त्याला पूर्ण विरोध केला आणि आईला भेटण्याचा माझा विचार सोडून देऊन मला पुण्यातच राहावे लागले. या काळात सातारा जिल्ह्यात भूमिगत चळवळ ही स्पष्टपणे गनिमी काव्याची सशस्त्र चळवळ होण्याच्या मार्गाला लागली होती आणि याच चळवळीला पुढे पत्री सरकार असे नाव मिळाले. काही कार्यकर्त्यांनी हत्यारे जमवली होती आणि सरकारबरोबर आणि सरकार धार्जिण्या समाजकंटकांशी लढणे हेही एक आपले महत्त्वाचे काम आहे असा त्यांचा निर्णय झाला होता. त्यामुळे ते आपल्या भागामध्ये त्या दृष्टीने क्रियाशील झाले होते. मी समजलो की मला ज्या पद्धतीने चळवळ चालवावयाची होती तिच्यात काही फरक पडतो आहे, पण तो फरक हा परिस्थितीमुळे अपरिहार्य आहे याचीही मला जाणीव झाली. जिल्ह्यामध्ये जाऊन सर्व कार्यकर्त्यांशी पुन्हा बोलावे अशी परिस्थिती नव्हती. जिल्ह्यात जाणे शक्य नव्हते, म्हणून मी 1-2 आठवडे मुंबईची भेट ठरवली. मी जवळजवळ 3-4 महिन्यांनी मुंबईला येत असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील जे प्रमुख कार्यकर्ते मुंबईला होते त्यांची भेट घेणे मला अतिशय उपयुक्त वाटले. जिल्ह्यातल्या पोलिसांच्या दडपशाहीमुळे बरेचसे प्रमुख कार्यकर्ते मुंबईस मुक्काम ठोकून होते. मुंबई शहर तसे म्हटले तर भूमिगतांचे मायपोट होते. येथे गुप्त राहण्याची सोय करणे सोपे होते. तसेच आर्थिकदृष्ट्या संरक्षण देणारी माणसे होती. अनेकविध मंडळींचा संपर्क राहत असे. अशा चळवळीचे केंद्र मुंबई शहर करणे हे फार सोयीस्कर होते. पत्री सरकारची चळवळ म्हणून जी पुढे प्रसिद्ध झाली तिचा हा संक्रमण काळ होता. जिल्ह्यातील चळवळीच्या एकंदर स्वरूपामध्ये होत असलेला बदल अपरिहार्य आहे असे माझ्या मित्रमंडळीजवळ मी कबूल केले. परंतु कुणीतरी चळवळीच्या कार्यपद्धतीवर अत्यंत कसोशीने नजर ठेवली पाहिजे असे विशेषतः श्री किसनवीर यांच्याशी मी बोललो. श्री आबांनाही ही गोष्ट मान्य होती आणि योग्य वेळी जिल्ह्यात जाऊन हे काम करण्याचे त्यांनी ठरवले होते. माझी स्वतःची मनस्थिती फार घरगुती प्रश्नांनी व्यापून गेली होती आणि आत्तापर्यंत आलेल्या अडचणींमध्ये एक नवीनच मानसिक यातना निर्माण झाली. ती म्हणजे सौ वेणूबाईंच्या प्रकृती अस्वास्थ्याची. आमच्या दादांच्या मृत्यूपूर्वी थोडेच दिवस तिची सुटका झाली होती आणि ती त्यांच्या शेवटच्या आजारात त्यांच्या जवळ बसून होती. आत्तापर्यंत आलेल्या संकटांनीच ती मनाने हलून गेली होती. त्यात दादांचा 8-10 दिवसांच्या आजाराने झालेला मृत्यू तिने शेजारी बसून पाहिला होता. त्यामुळे दादांचा मृत्यू झाला त्या क्षणी ती कित्येक तास बेशुद्ध पडली आणि माझ्या घरच्या माणसांच्या यातनांमध्ये आणखी एक भर पडली. या सर्व हकीकती पुढे मला समजत गेल्या तेव्हा मला स्वाभाविकच मानसिक त्रास झाला आणि पती म्हणून मी तिच्या आजाराची काळजी घेतली पाहिजे या जबाबदारीच्या जाणीवेने अस्वस्थ झालो. मुंबईतला माझा चर्चेचा 15 दिवसांचा मुक्काम संपवून मी पुन्हा पुण्याला परत आलो व तेथे माझ्या एका नातेवाईकांच्या मार्फत गाडी पाठवून वेणूबाईला मी जिथे राहत होतो तेथे घेऊन आलो. कराडच्या त्यावेळच्या डॉक्टरांवर माझा विश्वास उरला नव्हता. तेव्हा पुण्यामध्ये कुण्या चांगल्या डॉक्टरला तिला दाखवता आले तर पाहावे म्हणून मी हा उद्योग केला.
भूमिगत अवस्थेमध्ये माझी जबाबदारी आणि माझ्या आजारी पत्नीची जबाबदारी घेण्याचे ज्या माझ्या पुण्याच्या मित्रांनी कबूल केले आणि पार पाडले, त्यांचा मी नेहमी ऋणी राहील. पुण्यातल्या 1-2 नामांकित डॉक्टर्सना मी सौ वेणूबाईंची तब्येत दाखवली. काही निश्चित निदान होईना, परंतु ती अतिशय अशक्त होत चालली होती. 4-6 तासांनी बेशुद्ध पडे. शुद्धीवर आणण्याकरिता परिश्रम करावे लागत. डॉक्टर्स औषधे देत होते, परंतु त्याचा काही फारसा उपयोग होत नव्हता. मी 8-10 दिवसांचा हा प्रयोग केल्यानंतर माझ्या नातेवाईकांच्या बरोबर तिला फलटणला तिच्या माहेरी पाठवून दिले. कारण कराडला माझे घर दुःखी होते आणि वेणूबाईच्या प्रकृतीच्या देखरेखीच्या गोष्टी कोणी करू शकेल असा करता माणूस तेथे कुणी नव्हता. आईच्या अडचणीत आणखी भर घालावी अशी माझी इच्छा नव्हती. त्यामुळे तिच्या माहेरी फलटणला जाणे हाच एक मार्ग मला दिसत होता. माहेरी पण तसे कोणी करते मनुष्य नव्हते, परंतु तिची एक वयस्कर चुलती, एक धाकटी बहीण आणि मुंबईला शिकत असलेला धाकटा भाऊ असे त्यांचे कुटुंब होते. दुसऱ्या 2 सावत्र बहिणी होत्या, परंतु त्या आपापल्या गावी होत्या. निदान तिची आपुलकीने चौकशी करणारी माणसे तरी त्या ठिकाणी होती. त्यामुळे मला माझा निर्णय चुकीचा वाटला नाही. सौ वेणूबाईला मी फलटणला पाठवून दिल्यानंतर माझी प्रकृती ढासळली. मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी काही औषध पाणी दिले आणि मला सांगितले की तुम्ही पुण्यात न राहता आजूबाजूच्या एखाद्या गावी जाऊन राहा. या डॉक्टर मंडळींना मी माझी राजकीय परिस्थिती सांगितली होती आणि त्यांनी ती गुप्तपणे पाळली होती. हे विशेष आहे, हे येथे नमूद केले पाहिजे. पुण्याच्या शेजारच्या घोड नदी या गावी 1-2 आठवडे मी एका सामान्य कुटुंबाच्या घरी विश्रांतीसाठी काढले. डॉक्टरांनी दिलेले औषध बरोबर होते, परंतु वातावरण बदलण्याची गरज होती. त्यामुळे या नव्या मोकळ्या वातावरणामध्ये मी मनाने पुष्कळ हलका झालो. 15 दिवसांनंतर पुण्याला जेव्हा परत आलो, तेव्हा सातारच्या हकीकती हळू कळू लागल्या. शिरवाडे स्टेशनच्या जळिताच्या खटल्यातील बहुतेक सर्व लोक पकडले गेले होते. श्री सदाशिवराव पेंढारकर आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सर्व साथीदार यांना पकडून त्यांच्यावर खटले सुरू झाले होते. या आरोपींमध्ये माझा भाचा बाबूराव कोतवाल हाही होता. जिल्ह्यातील माझ्या गैरहजेरीत श्री आत्माराम बापू पकडले गेले होते. विशेषतः बाबूराव कोतवाल, श्री आत्माराम बापू जाधव आणि श्री बाबूराव काळे मालदणकर यांचा पोलिसांनी अनन्वित छळ केला. त्यांच्या कहाण्या जेव्हा मी ऐकल्या, तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहिला. त्या हकीकती त्यांच्या तोंडूनच मी पुढे ऐकल्या. तो सगळा छळ त्या माणसांनी सहन केला, तो माझ्यासाठी आणि त्यांच्या राष्ट्रनिष्ठेपोटी. त्यांना प्रमुख प्रश्न विचारला जात असे की मी कोठे आहे. सुदैवाने त्यांना माहीत नव्हते की मी कुठे आहे, त्यामुळे ते काही सांगू शकले नाहीत. ज्या तऱ्हेचा छळ होत होता, त्यामुळे मन कितीही बळकट असले तरी शरीर थकून जाते आणि माणसे बोलायला लागतात. मी कुठे आहे, कोणत्या गावात आहे याची त्यांनाच माहिती नसल्यामुळे ते बिचारे काय सांगणार. शिरवडे स्टेशनच्या जळिताच्या खटल्याचा निकाल लागला आणि श्री सदाशिवराव पेंढारकरांना 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली. त्यांच्या साथीदारांना कुणाला 4 वर्षे तर कुणाला 3 वर्षे अशा तऱ्हेच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या होत्या. इतका छळ झाला किंवा या शिक्षा झाल्या तरीही तरुण मंडळी काही दबून गेली नव्हती असे मला निरोप येत होते. मी पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही क्षेत्रात भूमिगत पद्धतीने काम करावे अशा तऱ्हेने सर्व संपर्क जोडावयाचा प्रयत्न करीत होतो. अशा वेळी एके दिवशी मे महिन्याच्या मध्यात मला फलटणहून निरोप आला की सौ वेणूबाईची प्रकृती फार बिघडली असून ती मरोन्मुख आहे. तो संबंध दिवस आणि रात्र मी काही झोपू शकलो नाही. माझे कर्तव्य काय याचा मी माझ्या मनाशी विचार करू लागलो. कुटुंबासाठी माझी काही जबाबदारी आहे की नाही या एका विचाराने मी अस्वस्थ झालो आणि दुसऱ्या दिवशी रात्री फलटणला जाण्याचा निर्णय घेतला. रात्री भाड्याची टॅक्सी करून मी फलटणला निघालो. मुंबईहून मी नुकताच जाऊन आलो असल्यामुळे माझ्याजवळ थोडे पैसे होते. रात्री 8ला टॅक्सी काढून निघालो. ती नीरा स्टेशनजवळ बंद पडली. गाडीमध्ये काही बिघाड झाला होता. पहाट होत आली तरी ती काही दुरुस्त होईल असे चिन्ह दिसेना. तेव्हा मी मोठ्या अडचणीत पडलो. काय करावे समजत नव्हते.
सुदैवाने टॅक्सी ड्रायव्हरच्या खटपटीस यश आले. गाडी सुरू झाली आणि आम्ही पुढे फलटणला निघालो. 25-30 मैलांचे जेवढे अंतर होते तेवढे कापून जवळजवळ सूर्योदयापूर्वी फलटणच्या घरी जाऊन पोहोचलो. माझा पहिला बेत असा होता की रात्री घरी जाऊन वेणूबाईला भेटून पहाटेसच तेथून परत फिरायचे. परंतु आता ते शक्य नव्हते. मी टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन त्याला परत पाठवून दिले आणि मी फलटणमध्येच थांबलो.